श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक खास अनुभव सांगणार आहे. काल माझा वाढदिवस होता आणि यावेळी मी तो खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला. मी बाबांच्या शाळेत गेले होते. बाबांच्या चिमुकल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत माझा वाढदिवस साजरी करायला. त्या दिवशी मला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटला, कारण माझे बाबा फक्त माझे बाबा नाहीत, तर ते एक उत्तम शिक्षक म्हणूनही किती महान आहेत हे मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. त्या छोट्या मुलांच्या डोळ्यात माझ्या बाबाबद्दल असलेला आदर, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले खरं प्रेम आणि त्यांच्या भावनेमध्ये मिसळलेली निरागसता, हे सगळं पाहून मी भारावून गेले. त्या दिवशी मी फक्त बाबांची आवडती मुलगी नव्हते, तर त्या छोट्या मुलांसाठी खरीखुरी दिदी झाले होते. त्यांच्या खेळण्यात, त्यांच्या रुसण्यात, त्यांच्या हसण्यात आणि प्रेमात किती निरागसता होती ना. त्या मुलांची भांडणं जरी झाली ना, तरी 2 मिनिटात सगळं विसरून ते पुन्हा हसायला लागायचे. न राग, न अहंकार, फक्त एकमेकांसाठी खरं प्रेम. आणि माझे बाबा, ते तर त्यांना जीव ओतून शिकवत होते. त्यांना घडवण्यात, हुशार करण्यात काटोकाट प्रयत्न करत होते. त्यावेळी मला जाणवलं, माझे बाबा खरंच खूप महान आहेत. आम्ही दिवसभर खूप मजा केली. त्या चिमुकल्या चिमुकल्या मुलांनी माझा बर्थडे म्हणून छोटे छोटे फुलं गोळा करून माझ्यासाठी गुच्छ दिला फुलांचा. ते पाहून मला खूप जास्त आनंद झाला आणि मला खात्री पटली की माझे बाबा फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर त्या प्रत्येक छोट्या मुलांसाठी प्रेरणा आहे. माझ्या आयुष्यात किती जरी वाढदिवस येतील जातील, पण हा वाढदिवस नेहमी माझ्या मनात कोरलेला राहील, कारण या दिवशी मला समजलं खरं प्रेम, खरं शिक्षण आणि खरं नातं म्हणजे काय आहे. श्री स्वामी समर्थ.